अव कुठून? शिवानी परिवार ऑफिशियल इथून पावभाजी खायला यावंच लागतंय। धाबा स्टाईल पावभाजी खूप छान झालीये। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्याला लागणारे बटाटा, कांदा, शिमला मिरची, वाटाणे, बीट, कोबी आणि टोमॅटो। आता आपण सर्व भाज्यांना वॉश करून घेणार आहे। मग बटाटा आणि बीटला वरतून शिलून घ्यायचंय। त्यानंतर भाज्या बारीक चिरून घ्यायच्या आहे आणि मग त्या कुकरमध्ये टाकायचे शिजवण्यासाठी। आता कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची बारीक कट करून घ्यायची आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या। भाज्या मस्त गाळ शिजल्या आहेत। सगळं स्मॅश करून घ्यायचं। कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये बटर टाकायचे। मी अमूलचं बटर यूज केलं। त्यानंतर थोडंसं तेल पण टाकायचं आणि जो बारीक चिरलेला कांदा आहे तो छान होऊ द्यायचा। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची टाकायची आहे। त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे टोमॅटो, जो की आपण ऑलरेडी बारीक चिरून घेतलेला होता। टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा तेलामध्ये छान होऊ द्यायचा। त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे तिखट आणि हळद। त्यानंतर आपण सुहानाचा पावभाजी मसाला त्यामध्ये टाकणार आहे। ते छान परतवून घ्यायचंय। त्यानंतर आपल्याला ॲड करायच्या आहे शिजत घातलेल्या भाज्या, स्मॅश केलेल्या। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। छान मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर ॲड करायचं आहे थोडासा कोथिंबीर गार्निशिंगसाठी। बीट टाकल्यामुळे खूप छान असा रंग आलेला आहे आपल्या पावभाजीला। त्यानंतर त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचे। दुसऱ्या गॅसवर आपल्याला पॅन घ्यायचं आहे आणि त्यावर ॲड करायचे अमूलचं बटर आणि आपल्याला पाव असे रोस्ट करून घ्यायचे आहे। तुमच्या घरी बर्थडे असेल किंवा काही प्रोग्राम असेल तर तुम्ही ही झटपट बनणारी पावभाजी बनवू शकता। पाव खूप छान अशी क्रिस्पी झालेले आहेत। चला तर आपली धाबा स्टाईल पावभाजी रेडी आहे। काय छान रंग आलाय पावभाजीला, भारदार एकदम। खायला सुद्धा एकदम टेस्टी लागली आणि तुम्हीही नक्की ट्राय करा। थँक्यू। आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका।